बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं जात आहे। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करा, त्याचबरोबर पुन्हा अशा घटना घडणार नाही तितकी कठोर शिक्षा आरोपीला द्या, या मागणीसाठी हे आंदोलन आता केलं जात आहे। आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पोलीस प्रशासकीय अधिकारी हे बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले। तुमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहू दे, पण या महिलांना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, धावताना पळताना कुणाला अक्षरशः तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणी गर्दीमध्ये एकमेकांच्या केंद्राकेंद्रीमध्ये अनुचित प्रकार घडतात आणि त्यामुळे आता अनुचित प्रकार घडू नये याबद्दल महिलांना या ठिकाणी सुरक्षित बाहेर पडू दे। मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो आहे, मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण आपल्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, परंतु आपण या विशिष्ट महिला ज्या आहेत यांची सुरक्षितता धोक्यात घालत आहात, कारण या महिला ज्या पद्धतीने उभ्या आहेत त्या या ठिकाणी त्या पडल्या आहेत त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। तुमच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे, तुमच्या आंदोलनाच्या सगळ्या मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे। तुम्हाला मी प्रशासनाचे हात करतो, आपण आपल्याला शिष्टमंडळ या ठिकाणी या चर्चा करा, आपण या ठिकाणी आपण सांगतो आहोत, आपल्या मागण्या जरी न्यायी असल्या तरी त्यासाठी आपण चुकीचा मार्ग निवडलाय। आपण अनेक पेशंट जे आहेत त्या पेशंटची अडवणूक करत आहात आणि तुम्हाला या ठिकाणी हटवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, हे सर्व तुम्ही जे करत आहात कृपा करून रेल्वे रुळावरची गर्दी आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस करतायत। अनेक रुग्ण यात आहेत, अनेक महिला आहेत। या गर्दीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, चेंगराचेंगरी होऊ नये याची दक्षता घ्या, असं आवाहन आता पोलीस अधिकारी आंदोलकांना करतायत। 3 तासांपासून हे रेल्वे रोको आंदोलन सुरू आहे। विशेष म्हणजे देशभरात कोलकाता मधल्या सुद्धा एका डॉक्टरील अत्याचार प्रकरणाचा भडका उडालेला आहे, त्याविरोधात सुद्धा देशभरात आंदोलन केलं जात आहे आणि तसाच प्रकार आता महाराष्ट्रात सुद्धा घडलेला आहे 2 चिमुकलींसोबत। शाळेत सुद्धा आपल्या घरातल्या मुली चिमुकल्या सुरक्षित नाहीत का, हा एक प्रश्न उपस्थित होतोय आणि हाच संताप प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि याच भावना प्रत्येकाच्या आहेत। यातूनच एक आंदोलन उभं राहिलंय बदलापूरमध्ये आणि बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत या आंदोलनाचा लोड पोहोचलेला आहे। ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या गेट समोर सुद्धा सकाळपासून आंदोलन सुरू होतं आणि त्या शाळेचं गेट सुद्धा पालकांनी तोडलं। बदलापूर शहरातल्या नामांकित शाळेत शिकणाऱ्या 2 चिमुरड्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत लाजिरवाणी अशी घटना घडलेली आहे आणि आपण ही दृश्य बघतोय। या शाळेच्या बाहेर सध्या आंदोलक अधिक आक्रमक झालेले आहेत। शाळेच्या बाहेर पालक आंदोलन करतानाची काही वेळाची दृश्य आहेत। काही वेळापूर्वी या शाळेचं गेट सुद्धा संतप्त आंदोलकांनी तोडलेलं होतं। गेल्या 3 तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू आहे पालकांचं। तर गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, त्यासाठीच हे आंदोलन पाहिजे तर सुरू ठेवा, पण इथे करू नका, महिलांना इथून जाऊ द्या, अशा प्रकारचं आवाहन सध्या पोलिसांकडून केलं जात आहे। बदलापूर रेल्वे